शिक्षक मित्रांनो नमस्कार. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डेस्कटॉप कॉम्प्युटरबद्दल माहिती घेतली. त्याचे काय प्रकार, किती प्रकार आहेत त्याचे ते आपण समजून घेतलं. आता आपण या व्हिडिओमध्ये लॅपटॉपचे आपण विविध प्रकार जाणून घेणार आहोत. तर याच्यामध्ये जो कॉमन प्रकार आहे तो म्हणजे ट्रॅडिशनल लॅपटॉप किंवा पारंपरिक. सर्वसाधारण वापरासाठी हा वापरला जातो. शिक्षण, ऑफिस काम, इंटरनेट, व्हिडिओ पाहणं इत्यादीसाठी हा योग्य आहे. जनरली आपण दुकानामध्ये जाऊन परचेस करतो. मोस्टली जे शिक्षकांकडे सध्या उपलब्ध आहेत. एक कॉमन जो लॅपटॉपचा फीचर आहे, तर तो म्हणजे हा पारंपरिक लॅपटॉप. त्याच्यानंतर पुढचा प्रकार येतो तो म्हणजे गेमिंग लॅपटॉप. आता हा गेमिंग लॅपटॉप जो आहे, जसं आपण गेमिंग डेस्कटॉप बघितला, अगदी त्याच पद्धतीचा हा गेमिंग लॅपटॉप असतो. ज्यांना ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग करायची आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं आहे किंवा थोडंसं ॲडव्हान्स लेव्हलला 3D रिलेटेड कामं करायची असतील, तर असे व्यक्ती ह्या पद्धतीचा लॅपटॉप चॉईस करतात. काय असतं याच्यामध्ये? याचा प्रोसेसर पॉवरफुल असतो. त्याचबरोबर याला डेडिकेटेड ग्राफिक कार्ड असतं. जसं आपण लॅपटॉपच्या इंटर्नल पार्ट्समध्ये कोरे सरांनी आपल्याला समजून सांगितलं, की प्रोसेसर वेगळा असतो आणि ग्राफिक्सचा GPU वेगळा असतो. तर ह्या सिस्टमच्या लॅपटॉपमध्ये GPU ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट हे याच्यामध्ये वेगळं येतं आणि त्याचबरोबर प्रोसेसर तो पण हायर पॉवरचा असतो, वेगळा येतो. याच्यामध्ये शक्तिशाली CPU आणि ग्राफिक कार्ड असतं. गेमिंग, 3D मॉडेलिंग आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी याचा वापर होऊ शकतो. गेमिंगसाठी हा मोस्टली बनवलेला असतो, पण त्याचा त्याचा पॅरलल यूज हा आपण व्हिडिओ एडिटिंगसाठी किंवा लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी सुद्धा याचा करू शकतो. याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, हा टच स्क्रीन लॅपटॉप. जे रेग्युलर लॅपटॉप असतात त्याच फीचरमध्ये, त्याच कॉन्फिगरेशनमध्ये हे लॅपटॉप उपलब्ध होतात. याच्यामध्ये स्क्रीनला स्पर्श करून त्याला ऑपरेट करता येतं. म्हणजे डायरेक्टली तुम्ही त्या स्क्रीनवरती डायरेक्ट क्लोजचं बटन असेल, तर या क्लोजच्या बटनवरती डायरेक्ट इथे क्लिक करून तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता. बोटाने हा ऑपरेट होतो. जसं आपण स्मार्टफोन बोटाने ऑपरेट करतो, अगदी त्याच पद्धतीने हा ऑपरेट होतो. कोणासाठी हा जास्त गरजेचा आहे? शिक्षण क्षेत्रामध्ये प्रेझेंटेशन आणि सर्जनशीलतेची जी कामं आहेत, तर त्या कामासाठी हा उपयोगाला येतो. म्हणजे तुम्हाला पटकन प्रेझेंटेशन दाखवायचं आहे, झूम करून दाखवायचं आहे, स्क्रॉल करायचं आहे. तर इतर लॅपटॉपवरती माऊस वापरा, माऊसनी स्क्रॉल करा, माऊसनी झूम करा. यापेक्षा इथे 2 बोटांनी झूम करणं, एक फास्ट तुम्हाला ॲक्शन अपेक्षित आहे, तर अशा ठिकाणी हा लॅपटॉप जो आहे, तो बेस्ट ठरतो. याच्या पुढचा जो लॅपटॉप आहे, पेन सपोर्ट असलेला किंवा स्टायलस, पेनालाच टेक्निकल लँग्वेजमध्ये स्टायलस म्हणतात. हा जो पेन आहे, या पेनाने या लॅपटॉपवरती डायरेक्ट लिहिता येतं. पेन किंवा स्टायलसने लिहिणं, रेखाटन करणं ह्या लॅपटॉपवरती शक्य असतं. हा टच स्क्रीन पण असतो. हा बोटाने पण ऑपरेट होतो आणि त्याचबरोबर हा पेनाच्या सहाय्याने पण ऑपरेट होतो किंवा जे टच स्क्रीन लॅपटॉप आहेत, तुम्ही डिमांड करू शकता, की याच्याबरोबर पेन चालतो का? याच्याबरोबर याचा स्वतःचा पेन येतो का? तर पेन काही लॅपटॉपबरोबर त्या सेटमध्येच त्याचा जो स्टायलस किंवा पेन आहे तो त्या स्टेटबरोबरच येतो. काही लॅपटॉपमध्ये तुम्हाला पेन किंवा स्टायलस हा सेपरेट पर्चेस करावा लागतो आणि काही फक्त टच स्क्रीन असतात, त्याला पेन चालत नाहीत. नोट्स घेण्यासाठी, डिझाइन करण्यासाठी, स्केचिंग करण्यासाठी, CADचं मार्किंग करण्यासाठी याचा उपयोग होतो. तर फ्रेंड्स, टीचर्ससाठी जर मला विचार की टीचरसाठी कुठला बेस्ट लॅपटॉप असेल, तर मी हेच सांगेल की ज्याला पेनची फॅसिलिटी आहे. कारण आता सुद्धा मी तुमच्यासमोर जे लिहितोय, तर इथे ॲक्चुअली मी पेन टॅबलेट वापरतोय माझ्या PC बरोबर. तर पेनाची फॅसिलिटी ही अशी असते की जी तुम्हाला डायरेक्ट लिहिण्यासाठी, म्हणजे तुम्हाला ॲनोटेशन करायचं आहे, तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी लिहायचं आहे, तर अशा वेळेस लिखाणासाठीचा जर उद्देश तुमचा असेल आणि टीचर म्हणजे लिखाण हा अविभाज्य घटक आहे, हे पहिलं लक्षात घ्या. तर तुम्ही इथून पुढे लॅपटॉप परचेस करणार असाल, तर असाच लॅपटॉप परचेस करा की ज्याला पेनची फॅसिलिटी आहे. पेनाने तुम्ही त्याच्यावरती लिहू शकतात आणि ऑलरेडी तुमच्याकडे लॅपटॉप आहे, तर तुम्ही त्याला पेन टॅबलेटनी पण त्याच्यावरती रायटिंग करू शकतात किंवा Androidचा टॅबलेट घेऊन ज्याच्यावरती पेनाने लिहिता येते, असा सुद्धा तुम्ही चॉईस करू शकतात. म्हणजे लिखाण करणं, व्हाईट बोर्डचं सॉफ्टवेअर वापरणं की आता पॉवर पॉईंट माझ्या इथं समोर जे चालू आहे, हे पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन आहे आणि ह्या पॉवर पॉईंटच्या प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा पेनाने लिहिता येतं आणि त्यासाठी मात्र गरजेचं आहे पेन. जसं माझ्या हातामध्ये पेन आहे आणि ह्या पेनाच्या सहाय्याने मी इथे माझ्या
जो पेन टॅबलेट आहे तुम्हाला दाखवतो. हा पेन टॅबलेट तुम्हाला जी PPT इथे माझ्या मागच्या बाजूला दिसते, ही क्रोमाने मी ॲड केलेली आहे. पण रिॲलिटीमध्ये मात्र ती खाली पेन टॅबलेटवरती मला ती खाली डिस्प्लेमध्ये दिसते आणि बरोबर ज्या ठिकाणी मला हायलाईट करायचं आहे, ज्या ठिकाणी मला लिहायचं आहे, बरोबर मी त्या ठिकाणी लिहू शकतोय. ही या पेनाची खरी गंमत आहे. या पेनाने तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात. तर फ्रेंड्स, असा लॅपटॉप की ज्याच्याबरोबर पेन अवेलेबल आहे. येस. आता त्याच्या पुढचा जो प्रकार आहे हा कन्व्हर्टेबल लॅपटॉप. रेग्युलर याच्या आधीचा जो लॅपटॉप बघितला हा 135 डिग्री, 145 डिग्री, 150 डिग्री पर्यंतच हा फोल्ड म्हणजे ओपन होतो आणि फोल्ड करून तुम्ही त्याला झाकण लावून त्याला ठेवून देऊ शकतात. पण हा जो कन्व्हर्टेबल जो लॅपटॉप आहे हा 360 डिग्री रोटेट होतो. तुम्हाला नोट्स घ्यायचे तर कंप्लीट कीबोर्ड जो आहे तो त्याला मागच्या बाजूने टाकून हातामध्ये घेऊन तुम्ही उभ्या असतानाच त्याच्यावरती नोट्स घेऊ शकतात. टीचिंग करत असताना तुम्ही मूव्हिंग करतायत स्टेजवरती, अशा वेळेससुद्धा याचा टीच करताना सुद्धा. आणि हे तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितलं की कुठलाही लॅपटॉप असो, कुठलाही डेस्कटॉप असो किंवा कुठलंही हे डिजिटल डिव्हाइस असो, हे आपल्याला आपल्या प्रोजेक्टरवरती, इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती त्याला मिरर करता येतं. जे तुम्हाला याच्यावरती दिसतंय तेच त्याच्यावरती पण दाखवता येतं. ती फॅसिलिटी अवेलेबल आहे. मग टीचिंग करत असताना जर तुम्हाला टीचिंग प्लस कंटेंट क्रिएशनसाठी तुम्हाला गरजेचं आहे, तर मग मी तुम्हाला सजेस्ट करेल हा कन्व्हर्टेबल लॅपटॉप. कारण याच्यामध्ये काय, स्क्रीन 360 डिग्री फिरते, कीबोर्ड मागे फोल्ड होतो आणि लॅपटॉप मोड, टॅबलेट मोड, टेंट मोड अशा वेगवेगळ्या मोडमध्ये त्याला वापरता येतं. त्याला तुम्ही लॅपटॉप मोडमध्ये वापरायचं असेल तर त्याला उलटं फोल्ड करा, रेग्युलर लॅपटॉपसारखं वापरा. टॅबलेट मोडमध्ये फोल्ड करायचं असेल तर त्याला उलटं फोल्ड करा आणि हातामध्ये तुमचा जो टॅब आहे तो टॅब तुमच्या हातामध्ये घेऊन तुम्ही उभ्याने सुद्धा टीचिंगसाठी याला वापरू शकतात. त्याच्या पुढचा जो प्रकार आहे हा डिटॅचेबल लॅपटॉप. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस याला कीबोर्ड तुम्ही जोडता, ओके, तर त्यावेळेस हा लॅपटॉप होतो आणि कीबोर्ड बाजूला केला की हा टॅब होतो. डिटॅचेबल म्हणजे याचा कीबोर्ड आणि याचा स्क्रीन सुट्टे सुट्टे होतात. याचा जो ॲक्च्युअल प्रोसेसर किंवा रॅम जी आहे तर ती ह्या स्क्रीनच्या मागेच असते. नॉर्मली याच्या आधीचे जे आपण लॅपटॉप बघितले, आता हा लॅपटॉप आहे, याच्यामध्ये स्क्रीन जी आहे ना ती ही स्क्रीन आहे, राईट. इथे फक्त हा मॉनिटर आहे, हा मॉनिटर आहे, बरोबर. आता याच्यामध्ये जी प्रोसेसर आहे, रॅम आहे, त्याच्यानंतर हार्ड डिस्क म्हणू आपण किंवा SSD आहे, तर CPU असेल, त्याच्यानंतर रॅम असेल, त्याच्यानंतर SSD असेल, तर हे सगळं त्याचा मदरबोर्ड जो आहे तो इथे असतो, कीबोर्डच्या खाली असतो. पण याच्यामध्ये आता हा जो डिटॅचेबल लॅपटॉप आहे, या डिटॅचेबल लॅपटॉपमध्ये प्रोसेसर, रॅम, इंटरनल जी काही मेमरी आहे, मदरबोर्ड, हा सगळा जो आहे हा ह्या स्क्रीनच्या मागे असतो आणि कीबोर्ड याच्यामध्ये सुट्टा केलेला असतो. म्हणून कीबोर्ड याच्यामध्ये सुट्टा होतो आणि हा सुट्टा झालेला कीबोर्ड नंतर थोडा अंतरावर ठेवून वायफायने सुद्धा कनेक्ट होतो किंवा वायर्डने सुद्धा याच्याबरोबर कनेक्ट होतो. याच्याबरोबर सुद्धा स्टायलस असतो. म्हणजे हा सुद्धा तुम्ही फक्त आणि फक्त याचा टॅबचा जो मोड आहे हा तुम्ही हातामध्ये घेऊन तुम्ही याच्यावरती डायरेक्ट लिहू शकतात. विंडोज बेस आहेत म्हणून हे लॅपटॉप मध्ये मोडतात. हे जर अँड्रॉइड किंवा ॲपल बेस असतील तर त्यांना मग आपण टॅबच म्हणतो. आता टॅबसुद्धा कीबोर्ड जोडता येतील अशी येतात, म्हणजे अँड्रॉइड सिस्टम सुद्धा कीबोर्ड जोडता येईल अशी येते आणि विंडोज सिस्टम सुद्धा टॅबच्या फॉर्मॅटमध्ये येते. चॉईस तुमचा आहे, तुम्हाला कुठल्या पद्धतीचं सिस्टम वापरायला आवडेल. स्क्रीन आणि कीबोर्ड वेगळे करता येतात, स्क्रीन स्वतंत्र टॅबलेट म्हणून वापरता येते आणि नोट्स, ड्रॉइंग, टीचिंगसाठी, प्रवासासाठी तुम्ही मूव्हिंग करतायत ह्याच्यासाठी हा योग्य आपल्याला ठरतो. आता पुढचा आहे पेन टॅबलेट, जो की माझ्याकडे आहे. माझ्याकडे जो आहे हा अँड्रॉइडचा टॅबलेट नाही आहे, हा पेन टॅबलेट आहे. लक्षात घ्या, मी लॅपटॉपच्या स्क्रीनवरती लिहित नाही आहे. माझं एक डेस्कटॉप कम्प्युटर आहे आणि स्टुडिओचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता. सगळ्यात पहिला व्हिडिओ माझा त्यात मी माझा स्टुडिओ दाखवलेला आहे. याच्यामध्ये कसा टेलिप्रॉम्प्टरमध्ये मी पाहून शिकवतो, मला कसं माझं जे काही कंटेंट आहे डायरेक्ट टेलिप्रॉम्प्टरवरती दिसतं आणि मी लिहिण्याचं जे काम आहे, मला जे PPTवरती लिहायचं आहे, तर हे PPTवरती लिहायचं काम मी या टॅबच्या माध्यमातून करतो आणि मला पुढची स्लाईड घ्यायची आहे, ओके, तर मी पुढच्या स्लाईडवरती डायरेक्ट इथे शॉर्टकट आहे,
यांनी डायरेक्ट पुढच्या स्लाईडवर जातोय. पुढची स्लाईड, मागच्या स्लाईडवर जायचं आहे तर ही मागची स्लाईड, पुढची स्लाईड. इथे ह्याचे शॉर्टकट्स असतात की ज्या शॉर्टकट्सनी मी डायरेक्टली त्याला फटकन ऑपरेट करू शकतो. जसं आता तुम्हाला एक वरती चित्रामध्ये, इथे मागच्या बाजूला चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, हा एक टॅब आहे, पण हा अँड्रॉइड टॅब नाहीये, हा पेन टॅब आहे. हा स्वतः एकटा अजिबात चालत नाही. अँड्रॉइडचा टॅब स्वतः एकटा चालतो, हा एकटा चालत नाही. हा डिपेंड असतो कुठल्या तरी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप बरोबर, हे लक्षात घ्या. ह्या टॅबमध्ये कुठेही स्वतःचा प्रोसेसर नसतो, रॅम नसते, इंटरनल मेमरी नसते. जसं आपण कम्प्युटरला माऊस जोडतो अगदी त्याच पद्धतीने USB फॉर्मॅटमध्ये हा जोडला जातो, USB केबलच्या मदतीने. मग तुम्ही म्हणताल याच्यावर चित्र कसं दिसतं, तर HDMI केबलनी याच्याबरोबर चित्र येतं. म्हणजे ॲक्च्युली हा जो टॅब आहे याच्यात कुठलाही प्रोसेसर नाही, याला रॅम नाही, याला इंटरनल मेमरी नाही, याला बॅटरी नाही. याच्यामध्ये काय आहे, जर समोर पेनाने आपण लिहितोय, ओके, तर पेनाने लिहित असताना हा पेन सेन्स करणारं, जसं माऊस हलवल्यानंतर माऊस सेन्स होतो किंवा तुम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनलमध्ये बोट टाकलं तर तो तुमचं बोट सेन्स होतो. अगदी तसा पेनाने त्याच्यावरती फिरवत असताना तो पेनाने त्याच्यावरती सेन्स होतोय. आणि त्याचबरोबर याला मॉनिटर दिलेला आहे, खालच्या बाजूनी मॉनिटर आहे. मॉनिटर आणि पेनचा सेन्सर याचं हे कॉम्बिनेशन आहे. पुन्हा एकदा सांगतो, याच्यात कुठल्याही प्रकारचा प्रोसेसर, रॅम, मदरबोर्ड असले कुठलेच फॅक्टर नाहीत. त्याच्यामुळे हा इंडिपेंडंटली, बरेच जण मला म्हणतात की सर मी जर हा पेन टॅब घेतला तर हा प्रोजेक्टर बरोबर जोडता येईल का? ओके, तर हा प्रोजेक्टर बरोबर डायरेक्टली जोडता येत नाही, हे परत एकदा लक्षात घ्या. ह्याला जोडण्यासाठी, पेन टॅबला जोडण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा कम्प्युटरची गरज भासते आणि तो लॅपटॉप किंवा कम्प्युटर हाच नंतर इंटरॅक्टिव्ह पॅनल किंवा प्रोजेक्टर बरोबर जोडला जातो. तर लक्षात घ्या, पेन टॅब हे एक इनपुट डिव्हाइस आहे ज्यावर स्टायलस किंवा पेनाने तुम्हाला लिहिता येतं, रेखाटन करता येतं. माऊसपेक्षा हे अधिक नियंत्रण देतं. आता माऊसनी पण लिहू शकतो, काय प्रॉब्लेम नाही, पण माऊसनी तेवढं परफेक्ट लिहिता येत नाही जेवढं आपण बोटामध्ये पेन घेऊन लिहू शकतो. आता कोणासाठी, डिजिटल ड्रॉइंग आणि पेंटिंगसाठी हा उत्तम आहे, ग्राफिक डिझायनिंगसाठी उत्तम आहे, फोटो एडिटिंग आणि ऑनलाईन अध्यापन आणि हस्तलिखित नोट्स, तुम्हाला हाताने लिहून काही नोट्स बनवायच्या असतील, ऑनलाईन टीचिंग करायचं असेल, टीचर्ससाठी द बेस्ट पर्याय आहे. ऑलरेडी तुमच्याकडे लॅपटॉप आहे, ऑलरेडी तुमच्याकडे डेस्कटॉप आहे आणि अशा वेळेस आता त्याला तुम्हाला रायटिंगची फॅसिलिटी घ्यायची आहे, तर त्यावेळेस हा पेन टॅब वापरणं गरजेचं आहे. ह्या पेन टॅबबरोबर अँड्रॉइडचा टॅब किंवा ॲपलचा टॅब, आयपॅड किंवा अँड्रॉइडचा टॅब हे कम्पेअर करू नका, कारण तो इंडिपेंडंट डिव्हाइस आहे. अँड्रॉइडचा टॅब किंवा ॲपलचा टॅब त्याच्याबरोबर पेन होतो, तर तो स्वतः इंडिपेंडंट चालतो. हा इंडिपेंडंट चालत नाही, हा तुम्हाला लॅपटॉप किंवा PC बरोबरच जोडावा लागतो, तरच हा प्रत्यक्षात वर्क करतो. तर फ्रेंड्स, लक्षात आलं असेल लॅपटॉपचे काय विविध प्रकार आहेत आणि टीचर्स तुम्ही याच्यात कुठला चॉईस करणार. आता याच्यामध्ये कॉस्ट, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं येतं त्याचे फॅसिलिटीज, म्हणजे तुम्हाला 360 डिग्री फिरणारा पाहिजे का, तुम्हाला फक्त टेबलावर राहील, मोठा होईल, फक्त पेनाने लिहिता येईल असा पाहिजे, तुम्हाला फक्त कंटेंट प्रोडक्शनसाठी पाहिजे का, तुम्हाला क्लासरूम, तो कंटेंटसाठी पण चालला पाहिजे, तुम्हाला क्लासरूमसाठी पण चालला पाहिजे, असं कॉम्बिनेशन तुम्हाला अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, त्यात कुठला प्रोसेसर तुम्ही चॉईस करतायत, प्रोसेसरबद्दल आपण याच्या आधी भरपूर डिटेल पाहिलेले आहेत. रॅम किती अपेक्षित आहे, इंटरनल मेमरी किती अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं बजेट किती आहे. तर बजेटनुसार ह्या सगळ्या गोष्टी ठरतात. तुमची गरज आणि बजेट यानुसार तुम्हाला ह्या गोष्टी चॉईस करता येतात. आता ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ह्या गोष्टीबद्दल माहिती घेताल किंवा तुम्ही प्रत्यक्ष मला पण कॉल करू शकतात, कोरे सरांना पण कॉल करू शकतात की तुमची गरज काय आहे, त्यानुसार तुम्हाला काय सजेस्ट करता येऊ शकतं. तर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्थानिक दुकानांमध्ये जाताल या गोष्टी पाहण्यासाठी, तर तुम्ही त्यांना तुमच्या गरजा त्यांना सांगायच्यात, माझी ही गरज आहे, मग याच्यासाठी मला कुठला बेस्ट राहील. आता बेस्ट हा पुन्हा एकदा सांगतो, बजेट हा त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुमच्या लोकल मार्केटला आज हा व्हिडिओ जरी मी जून 2026 मध्ये बनवतोय, तर प्रत्यक्षात तुम्ही हा व्हिडिओ कदाचित इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा केव्हा पाहत असाल, तर ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा याच्यापेक्षा ॲडव्हान्स झालेल्या असतील, तर त्यावेळेस मार्केटमध्ये काय अवेलेबल आहे हे पाहणं गरजेचं आहे. ChatGPT किंवा AIचे मॉडेल्स याच्यासाठी तुम्हाला खूप मदत करू शकतील.
कोणता चॉईस करताल? लॅपटॉप चॉईस करायचा आहे का अँड्रॉइडचा टॅब चॉईस करायचा का लॅपटॉप जुना घेऊन त्याला पेन टॅब जोडायचा आहे? याच्यासाठी कोणतं बेस्ट राहील? तुमचं बजेट काय आहे? या संदर्भात तुम्हाला AI निश्चित मदत करेल. AIला तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारू शकतात, की मला ह्याच्यासाठी कुठलं बेस्ट राहील. पण आता इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला काही सॉफ्टवेअर शिकवणार आहे. मग आता ते सॉफ्टवेअर शिकवत असताना त्या सॉफ्टवेअरपैकी कुठलं सॉफ्टवेअर तुम्हाला वापरणं सोपं जातंय, आवडतंय, तुमची गरज काय आहे? मग त्यानुसार तुम्ही ठरवू शकता, की कोणतं डिव्हाइस तुम्हाला पर्चेस करायचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लॅपटॉप्सचे डिटेल्स पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण Androidच्या टॅबबद्दल किंवा Appleचे जे टॅब्स आहेत याचे डिटेल्स पाहणार आहोत. धन्यवाद.